धरण उशाला परंतु कोरड घशाला ही म्हण आपल्या पुसद तालुक्यासाठी अतिशय तंतोतंत अशी जुळते. माळ पठारावरील 40 गाव, ज्या गावामध्ये आजही मुबलक असे पाणी पोहोचलेले नाही. परिणामी काय होते, लहान लेकरांपासून आबालवृद्धांपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आता काही दिवसांपूर्वी पुसद शहरामध्ये निरंजनजी वसंतरावजी नाईक साहेब यांची सभा पार पडली आणि त्यानंतर कुठेतरी पुसदची तरुणाई, पुसदचे लोक हे प्रश्न विचारण्याकरिता समोर येऊ लागले आणि कुठेतरी आपलंही आद्य कर्तव्य आहे, पुसदच्या विकासामध्ये आपण हातभार लावावा. जे प्रश्न आहे ते निकाली काढण्याकरिता आपणही पुढाकार घ्यावा, आपणही आवाज उचलावा. याच माध्यमातून आज पुसद शहरामध्ये जे पुसद तालुक्यातील गावखेड्यावरील तरुण आहे, शेतकरी आहे, यांनी मिळून निरंजनजी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पत्नी सौ मीना निरंजनजी नाईक आणि त्यांची मुलगी निहारिका निरंजन नाईक यांच्या मदतीने उपविभागीय अधिकारी पुसद तसेच तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की जे माळ पठारावरील 40 गाव आहे, ज्यामध्ये जवळपास 35 ते 40 हजार शेतकरी, शेकडो एकर शेती आणि ग्रामस्थ यांना जे पाण्याची व्यवस्था आहे ती लिफ्ट इरिगेशन प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात यावी. याकरिता जेही प्रशासकीय बाबी आहे त्याबाबत ठोस लवकरात लवकर पाऊल उचलून आपल्या मार्फत पाठपुरावा करून तेथील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना मुबलक अशा पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, अशा प्रकारचे मागणी सदृश्य निवेदन यावेळी देण्यात आले. याचबरोबर आपण यापूर्वीही बघितलं की जे ओला दुष्काळ आपल्या पुसद तालुक्यामध्ये पडला होता, त्यामुळे पुसद तालुक्याचे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले. परंतु पीक विम्यातून आपला यवतमाळ जिल्हा तरीही वगळण्यात आला होता. तो यवतमाळ जिल्हा पुन्हा पीक विम्यामध्ये सहभागी करण्यात यावा, याकरिताही याचबरोबर निवेदन देण्यात आले. नमस्कार, मी आदित्य जाधव आणि पुसद विधानसभा मतदारसंघात वसंतरावजी नाईक साहेब यांचे चिरंजीव निरंजन नाईक साहेब यांची सभा झाली होती. यांच्या सभेनंतर पुसद परिसरातली, पुसद तालुक्यातली जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता, ती किती योग्य आहे, किती खरी आहे, तर मोका पाहणी करण्याकरिता निरंजन नाईक साहेब यांच्या पत्नी मीना नाईक आणि निरंजन नाईक साहेब यांची मुलगी निहारिका नाईक या सुद्धा या आमच्या सोबत होत्या, या युवा पिढीच्या सोबत होत्या की नेमकी ही समस्या काय आहे. आणि ही समस्या पाहिल्यानंतर 40 गाव माळ पठारावर जे पाण्याची समस्या आहे, तिथे अक्षरशः लोकांना पिण्याच्या पाण्याचे तर वांदे आहेतच, पण त्यासोबत शेतकऱ्यांना त्यांची शेती सोडून उसावर जावं लागतं. 40 गाव माळ पठारावर जर लिफ्ट इरिगेशन झालं तर तिथले 35 ते 40 हजार शेतकरी हे त्या इसापूर धरणाच्या पाण्यावर शेती करून स्वतःचा उद्धार करू शकतात. पण ते प्रश्न स्थानिक लोकांचे, ग्राउंड लेवलवरचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही आहे. आणि या लोकांचा वाली नेमका कोण आहे हे सर्वात मोठे प्रश्न आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीची पाहणी केलेली आहे आणि त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या सुद्धा निदर्शनाला आलेल्या आहेत. मी स्वतः तिथे हजर राहिले होते. मी स्वतः, आम्ही खूप फिरलो, खूप गावाला गेलो. तर पीक विम्याचा प्रश्न आहे, म्हणजे इथे पीक जे येतं ते शेतकऱ्यांना म्हणजे त्यातून वगळलं जातं हे मला कळत नाही. आणि पाण्याचा तर एवढा मोठा प्रश्न आहे, तर मी सरकारला सुद्धा विनंती करते, जे काही वसंतराव नाईक साहेबांनी जे सुरू केलं होतं काम की त्या पठारात पाणी सोडायचं तिथून, पण ते ह्या गावाला पाणी न येता, तर ते सरकारने त्याची दखल घ्यावी हीच माझी विनंती आहे. पण एवढी बिकट परिस्थिती पाण्याची आणि सर्वच आहे, म्हणजे हे कसं इतक्या थराला येऊन पोचलं मला माहीत नाही. तर काय इथे प्रशासन काय करतंय, इकडचं जे सरकार आहे ते काय करतंय, तर त्यांनी दक्षता घ्यावी. कारण मला एवढं वाईट काल वाटलं, लहान मुलांना पाणी प्यायला तिथे नाही आहे आणि जे पाणी आहे ते इतकं अशुद्ध पाणी आहे की ते पिऊ सुद्धा शकत नाही आहेत. आणि ते घरकुल योजना जी काढलेली आहे त्या घरकुल योजनेचा इतका भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे जर तुम्ही त्या गरिबांना पैशासाठी सोडत नसाल तर मग पुढे काय, हा माझा प्रश्न आहे. आणि खरंच म्हणजे कळकळीची विनंती आहे माझी सरकारला, घरकुलमध्ये पण भ्रष्टाचार, गरीब लोकांकडनं पण तुम्ही पैसे मागता, ह्याचा अर्थ काय आहे. आणि ह्याचा विचार खरंच प्रशासनाने करावा. आणि हे जे काही मी पाण्याचं बोलत आहे, जे वसंतराव नाईकांनी काम सुरू केलं होतं
तर त्यांचं निधन झाल्यामुळे ते अर्धवट राहिलेलं आहे. विलासराव साहेबांनी सुद्धा देशमुख साहेबांनी जे त्यांनी आम्हाला कबूल केलं होतं की आम्ही परत पाणी पुसदमध्ये सोडू धरणाचं, पण ते अजून काही काम सुरू झालेलं नाही आहे. 2000 मध्ये आम्ही सगळे ऍप्लिकेशन दिले आहेत, सारखे ऍप्लिकेशन देऊन सुद्धा आमचं हे काम होत नाहीये. तर इथे सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. तर सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर ते पाणी सोडण्यात यावं आणि त्यांना पाणी मिळावं, ही माझी विनंती आहे.